आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मेला बंद असेल। देशांतर्गत विमानतळाची धावपट्टी सुद्धा बंद असेल। पावसाळा आणि नियमित देखभालीच्या कामासाठी निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी 31 जुलैपर्यंत पुरेल असं नियोजन करण्याचे पालिकेचे निर्देश। मुंबईकरांना सुद्धा पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 80 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन। मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेकडून जाहीर। मुंबईत 188 इमारती धोकादायक। मालाडमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती। मुंबईच्या मानखुर्दमध्ये शॉर्मा खाल्यामुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू। शॉर्मा विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता। पुढील 4 दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज। येत्या सोमवारी मतदानाच्या दिवशी वातावरण ढगाळ असेल। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासी संख्या वाढल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट। दुपटीनं तिकीट विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा परिवहन विभागाकडून इशारा। पुणे शहरामधील वाहनांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ। शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। पुण्यातील रायरेश्वर मतदान केंद्रावरून मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास। सर्वात उंच पठारावरून निवडणूक साहित्य घेऊन पायी खडतर प्रवास।